तू आज खरंच महाजनांची नाच शोभलीस. सत्याची बाजू घेतलीस आणि आपल्या मोठ्या बहिणीला संकटातून वाचवलंस. अनिका, बाळा, तू माझ्या वाढदिवसाला दिलेलं हे सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे. अगं राहू, सुखी सुखी राहा. अनिका, थँक्यू. तुझे केलंस ते मी एक्सपेक्ट करत नव्हतो, पण ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे जी तू कमळीसाठी करतेस. खरंच थँक्यू. करा. आय मीन, मला माहिती आहे का, खूप खूप इमोशनल वाटतंय, खूप ओव्हरवेल्मिंग वाटतंय. कळतच नाही कसं एक्सप्रेस करू. इतकं लव्ह, इतकं अप्रिसिएशन ह्याच्या आधी कधी मिळालंच नव्हतं. थँक्यू. या सगळ्यात एक गोष्ट मात्र खूप चांगली झाली, ती म्हणजे माझी अनिका मला परत मिळाली. आणि हे सगळं शक्य फक्त कमळीमुळे झालं. थँक्स बाळा. राजन, अरे असे औपचारिक आभार काय मानतोस कमळीचे? मोठी बहीण आहे ना ती अनिकाची. मग ती अनिकाला नाही समजवणार तर कोण समजवणार? असं परक्यासारखं का बोलतोस? अनिका, तुझ्यातला हा बदल खरंच ॲप्रिशिएट करण्यासारखा आहे. तू आज तुझ्या बाबांशी नीट वागतेस, कमळीसाठी तू एवढं करतेस. चांगली गोष्ट आहे, मला आनंदच आहे याचा. कीप इट अप. यश, ऍक्च्युली मलाच तुला बोलायचं होतं काहीतरी. हे बोलायचं होतं की आय एम सॉरी. आय मीन, इतक्या वर्ष मी तुला किती त्रास दिला, कधी विचारच नाही केला तुझ्याबद्दल. म्हणजे तू मला फक्त आणि फक्त खूप चांगली फ्रेंड मानतो, याच्यावर मी चिडत राहिले. पण मला आत्ता कळतंय, आपण आपल्या फिलिंग्स अशा कोणावर लादू नाही शकत. आणि मी तुझ्या फिलिंग्सचा कधी विचारच नाही केला, फक्त माझा विचार करत राहिले. त्यासाठी आय एम रिअली सॉरी. पण इथून पुढे मी असं नाही होऊ देणार आता. आतापासून आपण चांगले फ्रेंड्स बनूया. आणि हे सगळं रिअलायझेशन ना मला कमळीमुळे झालंय. थँक्यू कमळी. बरं रेश, ऐक ना, ॲज अ फ्रेंड्स आपण आता डिनरला जाऊ शकतो? जाऊ जाऊ. पण हा, यंदा मी कुठली डॉक्युमेंटरी नाही बघणार आहे. पण तसं बोलायचं होतं की डॉक्युमेंटरीपेक्षा आपण मूवी बघायला जाऊया, मग ती बघेन मी. अरे तू असं हेजिटेट नको होऊ. मी फक्त आपण दोघं नाही बोलत आहे. आपल्यासोबत ऑब्व्हियसली कमळी आणि निंगी येतील ना, माझ्या न्यू फ्रेंड्स. आपण सगळे खूप एन्जॉय करूया. चालेल, जाऊ. एनिवे, मी येतो. आजी, बाय रेश. बाय बाय. चल. बाय. आता मला समजलंय तुला कसं हँडल करायचं ते. आता तू बघच, मी या कमळीची कशी कमाल वाट लावते. आणि हे मी केलं नाही ना तर नावाची अनिका महाजन नाही मी.